मी तुम्हाला माझी आई मानू शकत नाही, पण जेव्हा काहीतरी यश प्राप्त करून मी घरी परतायचो आणि आई दूध बनवून द्यायची, तेव्हा त्यावेळी मी कधीच आभार मानू शकलो नाही. आज ते आभार मला तुमचे मानायचे आहेत. तुमचे खूप खूप आभार. तर मग आरती सांग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांग. डेव्हिड सरांना तू पहिल्यांदा कधी भेटलीस आणि तुम्हा दोघांमध्ये जवळीक कशी वाढली? कसं काय झालं? तुला कळतंय ना मला काय विचारायचं आहे? मला तिथे काम करून 4 वर्ष झाली आहेत आणि त्यांनी मला नेहमी सांगितलंय की ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मला लंडनला घेऊन जाऊन स्वतःच्या फॅमिलीशी भेटवतील. अगं नाही, हे सगळं ठीक आहे, पण पहिल्यांदा डेव्हिड सर आणि तू कधी? फौजदार साहेब, हे असे कसे प्रश्न विचारताय तुम्ही? या सगळ्याचं काय घेणं देणं आहे? अरे सगळं लिहावं लागतं भीमराव, एक एक गोष्ट बारकाईने लिहावी लागते. अरे सांग ना. हो, विस्तृतपणे सांगा तुम्ही, सांगा. हो, सगळं सांग. अहो सांगा. अगं सांग ना. अरे अगं ऐक ना. अगं काय झालं ते तरी सांग. मी तुला किती वेळा सांगितलं की आपण इथे नको येऊ, पण तू काय ऐकायला तयार नाहीस. चल. शोभा काकू थांबा. त्यांनी हे जाणून बुजून केलं म्हणजे आरतीची FIR नाही करणार. होय, मग करायचीच नाहीये ना. आतमध्ये समधी पुरुष मंडळी आहेत, अजून किती नालस्ती करणार. चल. अहो हे काय करताय? थांबा. बस. अरे थांबा. काय भीमरावजींनी सांगितले थांबा तर लगेच थांबायचे. नरोत्तम जोशी, काय हे सगळं? हे सगळे काय आहे मी सांगतो. ही आहे आमच्या न्यायाची पद्धत. FIR नोंदवायला आला होतात ना तुम्ही इथे? जा नोंदवा. अरे कायद्यानुसार तर FIR आम्ही नोंदवली पाहिजे. ही खोटारडी बाई माहित नाही कोणाचे पाप पोटात घेऊन फिरत आहे आणि आरोप लावत आहे डेव्हिडवर, इतक्या सभ्य माणसावर. देवराव, तुला सांगितले होते ना की इथे आम्हीच कोर्ट आहोत, आम्हीच कायदा आहोत आणि आम्हीच न्याय आहोत आणि ही आहे आमच्या न्यायाची पद्धत. बघ आम्ही हे FIR वगैरे काही नोंदवत नाही. आम्ही सरळ निर्णय घेतो आणि हाच आहे आमचा निर्णय. हे तुम्हा दोघांसाठी नाही, शेवटची सूचना आहे.
ही खोटी FIR नोंदवू नका, समजले? नाहीतर हे टोमॅटो, चिखल, आज हे सगळे फेकले गेले, उद्या चालून दगड वगैरे देखील फेकले जातील. आज 2-4 लोक हे सगळं फेकत आहेत, उद्या शेकडो लोक फेकू शकतात. आज हे सगळे फेकले गेले आहे या परिसराच्या आत, पण उद्या हे सगळे फेकले जाईल तुमच्या घरामध्ये घुसून सुद्धा, समजले? विचार करा आणि नीट विचार करा आणि विचार करूनच निर्णय घ्या. भीमराव, समजावया ना? काय करायचंय लवकर सांग. FIR लिहायची की नाही? नोंदवायची आहे. काहीही झालं तरी FIR नोंदवायचीच आहे. नाही भीम, मला आणखी वेळ हवाय विचार करण्यासाठी. आरती, मी आता आधीच सांगितलं होतं, डेव्हिड सारख्या मोठ्या लोकांच्या विरोधात लढणार कसं आणि जिंकणार कसं. चल घरला. वा, ज्येष्ठ जे सांगतात खरंच असतं की मोठ्या बहिणीमध्ये छोट्या बहिणीपेक्षा जास्त परिपक्व बुद्धी असते. आज पाहिले देखील, एकदम योग्य केले. कसे आहे, मोठे निर्णय घाईघाईने नाही, विचार करून घ्यायला हवी. आरतीजी, हे बघा, तुम्ही घाबरू नका. हे लोक घाबर. आरती, घाबर. घाबरणं गरजेचं आहे तुझ्यासाठी. घाबर. आणि घाबरून तू जो हा निर्णय घेतलायस अगदी योग्य घेतला आहेस, आणि तुझ्या या निर्णयाने मी सुद्धा आनंदी आहे. चल, तुझी आणखी थोडी मदत करतो. इथून सरळ आपण डेव्हिडजींच्या घरी जाऊया. मी त्यांना सांगेन, विनवणी करेन की त्यांनी तुझी थोडीशी मदत करावी. ते तुला इतके पैसे देतील की तुझे पूर्ण आयुष्य आनंदात घालवता येईल तुला. निश्चिंत रहा. आनंदी आहेस? आरतीजी, हा नरोत्तम जोशी कधीच खरं बोलत नाही. आता लालच दाखवून न्यायाला हरवायचंय त्यांना. तुम्ही यांच्या बोलण्यात फसू नका. मग काय खरंच ते इतके पैसे देतील की माझं राहिलेलं आयुष्य मी आरामात जगू शकेन? अगदीच हो. मग तुम्ही शपथ घ्या ना की तुम्ही इथून माझ्याबद्दल बोलण्यासाठी डेव्हिडच्या घरी तुम्ही स्वतः जाल. माझी स्वतःची शपथ. इथून सरळ डेव्हिडजींच्या घरी जाईन. ठीक आहे? खुश? चला आता निघा. जा, सगळे घरी जा. आरती, निघा. घरला चल. आरती, हे काय करत आहेस तू? नरोत्तमजी, तुम्ही तर शपथ घेतलीये ना, तर जा डेव्हिडच्या घरी आणि जे काय बोलायचं ते बोला. मूर्ख बाई, काय हे? हे पोरी, तुझी एवढी हिम्मत? वा फौजदार साहेब, थोड्या वेळापूर्वी ह्या लोकांनी देखील हेच केलं होतं.
हेच सडलेले टमाटे चिखल आरतीजींवर फेकलं होतं तेव्हा तर तुम्ही काही म्हणाला नाहीत. आता का मध्ये बोलतायत? आणि बघा, आज तुम्ही प्रशासन व्यवस्थेची सर्वात क्रियाशील एकता ह्या पोलीस ठाण्यात ज्या प्रकारे पक्षपात करताय ना, ह्याचा अर्थ असाच होतो की आज नाही तर उद्या एक ना एक दिवस हा पूर्ण समाज गोंधळून जाईल. तुम्ही सगळेच्या सगळे लक्षपूर्वक ऐका आणि बघा मी आता काय करतो. कशाला उकसवत आहेस? चल इथून. फौजदार साहेब, FIR तर नोंदवलीच जाईल. ठीक आहे, मग तुलाही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आरतीजी, तुम्ही घाबरू नका. तुम्ही घडलेला प्रसंग रमाला सांगा. रमा सगळं लिहून देईल, तर फौजदार साहेबांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळतील. हा आरतीजी, चला या. चला. डेव्हिड सर, आता समजा की त्या आरतीचा विषय संपलाच म्हणून. वेल, ते कसं काय? असं समजा की मराठीमध्ये एक म्हण आहे, दिवा जेव्हा विझायला लागतो तेव्हा तो जास्तच फळफळ करतो. हे डाग त्याच फडफडण्याचे लक्षण आहेत. त्या आरतीचा विषय आता संपेल आणि त्याच बरोबर होईल त्या भीमरावाची हार. तुम्हाला माहित आहे मी त्या भीमरावाकडून का हारत आलोय ते? कारण की प्रत्येक वेळी तो कायद्याची मदत घेत होता, प्रशासनाची मदत घेत होता आणि प्रत्येक वेळी मी अपमानित होत होतो. पण आता नाही, कारण की यावेळेस तुम्ही माझ्या सोबत आहात. तुमची साथ म्हणजेच प्रशासनाची साथ, व्यवस्थेची साथ. आता प्रशासकीय ताकद तर आपल्याकडे आहे. आता राहिली गोष्ट सामाजिक ताकदीची, तर ती नरोत्तम जोशीकडे होती, आहे आणि राहणारच. काय मित्रांनो? नक्कीच. बोलण्याचा भरपूर झालं आहे, पण काम काहीच नाही. वाट सामाजिक ताकद. जशी तुमच्या इथे मोठी जात छोटी जात आहे, तसं आमच्या इथे सुद्धा काळा आणि गोरा आहे. पण इथल्यासारख्या छोट्या जातीचे तुम्हा मोठ्या जातीवर भारी पडत नाही. शिका आमच्याकडून की उच्च राहून कसं उच्च प्रकारे जगलं पाहिजे. लर्न समथिंग फ्रॉम अस. आय एम लर्निंग सर. शिकतोय. फक्त मीच नाही तर हे सगळे लोक देखील तुमच्याकडून खूप काही शिकत आहेत. पण सर, फक्त तुम्ही आमची साथ द्या. तुम्ही आम्हाला सहयोग करा आणि आपण त्या आरती आणि त्या भीमरावला मिळून हरवूया. डील? डील. पण जेव्हा हे गोरे कुण्या काळ्याकडून काम घेतात तेव्हा तेच चांगले वाटतात. नंतर पुन्हा भेदभाव. खरं तर फौजदार साहेब, हा रंग रूप जातीवाद पूर्ण जगात आहे. म्हणून फौजदार साहेब, तुम्ही घाबरू नका. नोंदवून घ्या FIR. कारण सहसा जेव्हा कमजोर व्यक्ती एखाद्या शक्तिशाली माणसाविरुद्ध आवाज उठवतो, तक्रार करतो, तेव्हा विचित्रच वाटतं. पण हो, न्याय सगळ्यांसाठी आहे. तुम्ही लिहा FIR. रमा, ज्या कागदावर यांचा प्रसंग लिहिलाय तो कागद दे साहेबांना.
यामध्ये आरतीजींसोबत जे झालंय ते लिहिलंय आणि तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं बी. आता लिहा FIR. FIR लिहून घे. बाकी डेव्हिड सर बघतीलच. पण या FIR ने काहीही होणार नाही. 2-4 दिवस याच टेबलावर पडून राहील. मग कोणत्या तरी दिवशी बाहेर जोरात वारा सुटेल आणि हा कागद उडून बाहेर निघून जाईल. तुम्हाला एक किस्सा ऐकवतोय. माझी आई लहानपणी मला ऐकवायची. काय होतं, एक दिवस कोणीतरी एक खूप मोठं जहाज बनवलं. तर लोक म्हणाले की हे इतकं मोठं जहाज पाण्यामध्ये कसं जाईल. पण जेव्हा जहाज पाण्यात उतरवलं गेलं तेव्हा लोक म्हणाले हे तर एवढं मोठं जहाज आहे, इतकं जड जहाज आहे, तर याचं वजन देखील इतकं असेल की हे पाण्यात बुडून जाईल, अजिबात तरंगू शकणार नाही. परंतु ते जहाज पाण्यावर तरंगणार नाही. मग लोक म्हणाले की हे पाण्यावर तर तरंगतंय, पण हे सुरक्षित किनाऱ्यावर कधीच पोहोचणार नाही. पण ते जहाज सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचलं देखील. पण ही जहाजाची गोष्ट तू आम्हाला काय ऐकवतोयस? यासाठी ऐकवतोय फौजदार साहेब, कारण मी तुम्हाला व्यवस्थित समजावू शकेन की आमची जी जात आहे ती ह्याच जहाजाप्रमाणे आहे. आजपर्यंत आमच्या उभ्या राहण्यावर, चालण्यावर, सुरक्षित स्थानावर पोहोचेपर्यंत प्रत्येक वेळी प्रश्न उचलले गेले, पण आम्ही तरंगू देखील आणि सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचू देखील. थँक्यू FIR लिहून घेण्यासाठी. तुझ्यापेक्षा सुंदर इंडियामध्ये मला कोणीच नाही दिसलं. ते तर प्रेम आहे माझं. प्रेम करतो मी तुझ्यावर. मी तर सांगेन की मला तर प्रेम झालं होतं. मी काय करू. आणि बघ, माझी फॅमिली तुला भेटून खूप खुश होईल. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. आरतीजी शांतच होत नाहीयेत. कधीपासून रडतायत. कसं शांत करायचं त्यासनी? नाही करू शकत रमा. पश्चातापाचे आसू एक वेळ थांबतीलही, पण राग, चीड आणि जेव्हा माणूस फसवला गेल्याची जाणीव होत असेल ना, तेव्हा अश्रूंना थांबवणं खूप कठीण असतं. आणि आरतीजींसोबत तेच झालंय. रडू दे, रडू दे त्यांना. आज मला एक गोष्ट चांगली वाटली आणि जाणवली बी. काय? हेच की आरतीजींमध्ये आपल्या चाळीतल्या बायकांपेक्षा जास्त हिंमत आहे, ताकद आहे.